सोलर पॅनल 52व्या अखिल भारतीय 52व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी सन्मान सर. तर यासाठी सन्माननीय भारत देवकांत सर, त्यांचे मित्र आणि सर्व विद्यार्थी हे विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी आलेले आहेत. या ठिकाणी 52वे पाटण तालुका विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी कैद ज्ञानोजीराव साळुंखे विद्यालयाच्या प्रांगणात या ठिकाणी संपन्न होत आहे. खरं ते एक तंत्रज्ञानाच्या दृष्टीने एक चांगलं क्रांतीचं पाऊल आहे. अगदी पहिलीपासून आणि 10वी 12वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना एक चांगल्या पद्धतीने दर्जेदार असं या ठिकाणी विविध पद्धतीचं शैक्षणिक साधनं उपलब्ध आणि माहिती दिली जात आहे. संयोजक आणि सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. शाळेचं सुद्धा आभार. ओके. कोण जोडी शाळा कोण जोडी पशुपालनाच्या साह्याने आपण माहिती सांगायला सुरुवात करा. आणि ते सर आले की त्यांना म्हणायचं थोडंसं द्या ते डॉक्टर सर हे असं नुसतं फोटो काढायला. आता तिथं जातो मी असं असं हा चालू आहे शूटिंग. फक्त नुसतं असं फोटो काढायला तिथे टच करायचं फोटो नाही काय आहे. गायगोट्यामुळे आपण प्राणी पाळतो. शेणखताच्या सहाय्याने आपण शेतात ते सोडत राहतो. हे छोटे झाडे लावण्याचे कारण आहे वनस्पतींना पुरेसा सूर्यप्रकाश मिळावा. इकडे मोठे झाडे लावण्याचे कारण आहे या साईडून आंधी वादळ आले समजा तर वनस्पतींना काही आपण एकच अन्न खाऊन कंटाळा येतो. वनस्पतीमध्ये एकच पीक घेऊन वनस्पतीचे पोट खराब होऊ शकते. उदाहरणार्थ भुईमुगाच्या नायट्रोजनच्या गाठी येतात. त्याचे स्थिरीकरण झाल्याने पोट खराब होऊ शकते. म्हणून आपण वेगवेगळ्या वनस्पती घेतल्या पाहिजे. याच्या साह्याने आपले पोट चांगले राहील व आपल्या निरोगी व आपण चांगले राहू. हा सोलर पॅनल आहे. सोलर पॅनलच्या मदतीने आपण विहिरीतून पाणी काढण्याचे काम करू शकतो. याच्या मदतीने आपण बरेच काम करू शकतो. ऊर्जेची बचत होते. एक्केचाळीस P 41
कडकडू जर आपल्याला जर पित्त झाले असेल ना तर काढायचं सकाळी जाऊन रस पिला जातो. आणि हे आहे की पातळी जर मुतखडा झाला ना तर ज्यूस करून पिला जातो. आणि ही आहे जर आपल्याला जर ती ॲसिडिटी जर लागली ना तर त्याच्यात सकाळच्या ज्यूस करून पिला जातो. आणि अडूळसा पाना जर आपल्याला जर खोकला आला ना तरी सकाळी रस पिला जातो. पित्त झालं आपल्याला तर ती सकाळची उठून ती पाण्यात टाकायची. मेडिकल शतावरी सांगा. शतावरीचं सांगा माहिती. महिलांसाठी उपयोगी आहे. आणि आपण जर पळून आलो ना तर आपल्याला दमा लागला ना खूप तरी काढले महिलांसाठी परत काय उपयोग. औषधी उपयोग नाही चहा करण्यासाठी नाही ना. उन्हाळ्यात लागले ना तर ज्यूस पण ते हवाशी संपर्क आला ती द्या माझी पिशवी. तर ती बाटली ठेवा त्या साईडला. पण वासच वेगळा येतोय. वास येतोय पण मला कापराचा वास लागणार नाही.
फोटो दाखवला. म्हणजे आमच्या घरात परत आमच्या शाळेच्या गावातले डबल टाकलाय आणि या गोळ्याचा वास बंद झाला तर आपण ते पुण्यात टाकून त्याचं खत पण तयार होऊ शकतं. आणि आपल्या देशातील सर्व लोकांचा जीव वाचवण्यासाठी सगळ्यांनी रासायनिक हे सोडून सेंद्रिय गोष्टीच वापरल्या पाहिजेत आणि तुम्ही अशाच गोष्टी वापरायला पाहिजे. कुरचुंडी केली का? यामुळे आणि आपल्या शरीरासाठी पण चांगलं आहे. आपल्याला याचा थोडासा कण जरी आपल्या पोटात गेला तरी आपल्याला काढून साईड इफेक्ट काय होत नाही. काय काय वापरले बनवताना हे सगळं मिरग्याचा पाला, तमालपत्र, लसणीचा पाला, कडुलिंब आणि राख. एवढेच बारीक अशी पेस्ट बनवली. घनकचरा व्यवस्थापन ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टिक कचरा कंपनीला देऊन प्लास्टिक निर्मिती करायची. कोरे फक्त घे कोरे. लावून चिटकव तुम्ही. आता मार्की निघाली पेटी काय ठेवू नका. हे गवती चार गेली आहे कांदे हे खाली गवती चार पिशवी काय ते बेंच घेऊन ये. काय म्हणून आपण याला थोड़ा सा एक 3D ग्लास है वो और पूरा डार्क रूम बना है उसमें. तो आफ्टर रिफ्लेक्शन जो ग्लास से आता है ना वो जो इधर का जो डायरेक्ट है वो 3D दिखेगा. तो ये अगर वो गॉगल पहनते हैं ना बेटा में 3D ग्लास सेम वो वर्क करता है. दिखने में वो 3D. हाँ वो सिंपल ग्लास ट्रांसपेरेंट ग्लास है और पूरा बॉडी जो रहता है वो ब्लैक रहता है. डार्क रूम बनाने का उसमें एक स्पेसिफिक एंगल पे वो ग्लास फिट कर देगा. उसके बाद ये वीडियो ये दिखता नहीं ना क्या दिखता है. तो ये थोड़ा सा दिखने के लिए तो वो एक्चुअल में दिखता है वो जो रिफ्लेक्शन है उसका उससे वो 3D स्ट्रक्चर फॉर्म सुंदर से परीक्षक आली होती इकडं. परीक्षक गेले का येऊन?
या पुलावरून प्रवास करू शकतो. अरे हे काय आहे दाखवा स्टिक